जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामोपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्या स्वभाव शुद्ध परमात्मा मी जे असे. हां बघा, तर विषय हा चालू आहे की सर्पाला अधिष्ठान रज्जुपै चैतन्य आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे. लक्षामध्ये रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्पाची निवृत्ती होते आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते. पण मग शिष्यानं शंका केली की महाराज, रज्जूचं ज्ञान ज्यावेळेला होतं त्यावेळेला रज्जू ज्या देशामध्ये असतो तिथंच ते रज्जू अधिष्ठान चैतन्य असतं आणि त्या चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय रज्जूचं ज्ञान होतच नाही. म्हणून रज्जूच्या ज्ञानकालामध्ये रज्जूपै चैतन्याचं म्हणजे रज्जूला अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याचं ज्ञान असतंच आणि तेच चैतन्य रज्जूपै चैतन्य कल्पित सर्पाला अधिष्ठान आहे. म्हणून दोरीचं ज्ञानानं सर्पाची काय होईल, निवृत्ती होईल असं म्हणता येईल. पण दोरीचं ज्ञान झाल्याच्या नंतर सर्पज्ञानाची कसं काय निवृत्ती होईल? कारण त्या सर्पज्ञानाला अधिष्ठान तर रज्जूपै चैतन्य नाही आहे, ते तर साक्षी चैतन्य आहे आणि ते साक्षी चैतन्य तर रज्जूपै चैतन्याहून भिन्न आहे. ते काय आहे, भिन्न आहे. आणि त्याचं ज्ञान झाल्याशिवाय, त्या साक्षी चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय सर्पज्ञानाची निवृत्ती कसं काय होईल? आणि जर त्याच्या ज्ञानाशिवाय जर सर्पज्ञानाची निवृत्ती व्हायला लागली तर अधिष्ठान ज्ञानानंच कल्पिताची निवृत्ती होत असते. या सिद्धांताची काय होते, हानी होते. असं काय केलं होतं, अशी काय केली होती, शंका केली होती. मग या शंकेचं समाधान करण्यासाठी सांगितलं, त्याचं एक उत्तर असं सांगितलं, हे बघ म्हणे शिष्या, त्याचं असं असतं, जेवढं काही ज्ञान असतंय ते सगळं विषयावर अवलंबून असते. विषय असेल तर ज्ञान असणार, विषय नसेल तर ज्ञान राहत नाही. अलग लक्षामध्ये. म्हणून सर्पज्ञान ज्या हा सर्प आहे असं जे ज्ञान होतं, या ज्ञानाचा विषय कोण आहे, सर्प. आणि तो सर्प, रज्जूचं ज्ञान झालं की सर्प निवृत्त होतो आणि रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची निवृत्ती झाली की मग त्या सर्पज्ञानाचा विषय जो सर्प, तो सर्प राहतच नाही. म्हणून सर्पज्ञानाचा सुद्धा काय होऊन जातो, लय होऊन जातो. लक्षात आलं का? हां, सर्पाचा सर्परूपी विषयाचाच अभाव झाल्यामुळं सर्पज्ञानाचा काय होऊन जातो, लय होऊन जातो. अशा प्रकारचं उत्तर श्रीगुरूंनी एक सांगितलं. आता दुसरं उत्तर सांगतात. हे चालेल ना, हे चालेल ना. 5 नंबर आहे. हां, आता दुसरं उत्तर असं आहे बघा. आता निवृत्ती 2 प्रकारची आहे. निवृत्ती किती प्रकारची आहे, 2 प्रकारची. कारणासह कार्याची जी निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती आणि कारणाच्या ठिकाणी कार्याची जी निवृत्ती तिला काय म्हणतात, लयरूप निवृत्ती. समजा आता तुम्हाला केस वाढले, मी सांगतो चप्पी करा. चप्पी केल्यानंतर तुमचे केस गेले म्हणजे केसाची काय झाली, निवृत्ती झाली. हिला म्हणायचं लयरूप निवृत्ती. हिला काय म्हणायचं, लयरूप निवृत्ती. लक्षामध्ये का लयरूप, कारण कायमची निवृत्ती नाही झाली ना. पुन्हा 4-5 दिवसांनी, पुन्हा 10-15 दिवसांनी पुन्हा केस येतातच पुन्हा. पण एकाला टकलं पडलं, त्याचेही केस गेले, पण त्याची आता निवृत्ती कशी झाली, आत्यंतिक निवृत्ती. काय नाही, कायमची निवृत्ती झाली ना. लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती अशी निवृत्तीचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. थोडक्यात आता या शास्त्राच्या भाषेत जर सांगायचं झालं, कारण तसंच राहिलं आणि कारण तसंच राहून कार्याची निवृत्ती झाली कारणात, याला लयरूप निवृत्ती म्हणायचं. आणि कारण नष्ट होऊन कार्याची निवृत्ती झाली, याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. समजलं का? अशा निवृत्तीचे किती प्रकार आहेत, 2. समजलं का? मागं झालं तर नाही एकदा, हे मागं पण एक दुसऱ्या तरंगात सांगितलं होतं ना एकदा. लयरूप निवृत्ती कशाला म्हणतात आणि आत्यंतिक निवृत्ती कशाला म्हणतात? कारणासह कार्याची जी निवृत्ती त्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. आणि कारण नष्ट न होता केवळ कार्याचीच कारणात निवृत्ती होते, त्याला कोणती निवृत्ती म्हणतात, लयरूप निवृत्ती म्हणतात. अशी निवृत्ती 2 प्रकारची आहे. आणि याचे यावत कल्पित पदार्थाचं कारण जर काय असेल तर ते ब्रह्मचैतन्याच्या आश्रित असणारं अज्ञान. काय आहे, काय आहे? अरे याचे यावत जेवढे जगात पदार्थ आहेत, कल्पित पदार्थ सगळे जग कल्पितच आहे ना. आणि सगळ्या कल्पित पदार्थाचं कारण जर काय असेल, अधिष्ठान तर ब्रह्मचैतन्य, चैतन्य अधिष्ठान आहे सगळ्या कल्पित पदार्थाला. आणि कारण जर काय असेल तर ब्रह्मचैतन्याच्या आश्रित असणारं अज्ञान हे सगळ्या कल्पित पदार्थाला काय आहे, कारण आहे. मग बघा, मग त्या अधिष्ठानाचं ज्ञान होऊन म्हणजे ब्रह्मचैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान
त्या अज्ञानासह जर कार्य गेलं, कल्पित पदार्थ गेले, तर ही आत्यंतिक निवृत्ती होईल. ही काय होईल? आत्यंतिक निवृत्ती होईल. आणि ही आत्यंतिक निवृत्ती ब्रह्मज्ञान झाल्यावरच होईल. कारण अधिष्ठान काय आहे? सगळ्या कल्पित पदार्थ अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्य म्हणजे ब्रह्म हे सगळ्या जगाला अधिष्ठान आहे, सगळ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान आहे. म्हणून त्याचं ज्ञान झालं की सगळ्या पदार्थाला कारण असणारं जे अज्ञान, ते अज्ञान जाऊन सगळ्या पदार्थाची काय होईल? निवृत्ती होईल. ही जी निवृत्ती झाली ही आत्यंतिक निवृत्ती होईल. आलं लक्षामध्ये? पण ब्रह्मज्ञान न होता, ऐका, ब्रह्मज्ञान जरी नाही झालं आणि ब्रह्मज्ञानानं अज्ञान जरी नाही गेलं, तरीसुद्धा प्रलय झाला की प्रलयाच्या निमित्तानं सगळे कल्पित पदार्थ त्यांचा लय होतो का नाही? अज्ञानात लय होतो की नाही? अज्ञानात लय होऊन जातो. प्रलयाच्या वेळेला अज्ञानात लय होऊन जातो. बरं, दररोज जाऊ द्या प्रलयाचं, आपण झोपतो का नाही? दररोज झोपतो. मग झोपल्यानंतर काय पदार्थ राहतात का? कुठलाच पदार्थ राहत नाही. सगळे पदार्थ नष्ट होऊन जातात. सगळे जगातले पदार्थ नष्ट होऊन जातात. सगळ्या पदार्थाचा लय होऊन जातो. मग ब्रह्मज्ञान झालं का? ब्रह्मज्ञान नाही झालं. आणि ब्रह्मज्ञान झालं नसल्यामुळं कल्पित पदार्थाला कारण असलेलं अज्ञान, ते अज्ञान पण गेलं नाही. पण तरी पदार्थ नष्ट झाले का नाही? झाले. कसे नष्ट झाले? ते अज्ञानात विलीन झातात. आपण झोपल्यानंतर सगळे पदार्थ काय होतात? अज्ञानात विलीन होतात. म्हणजे यांचा लय होऊन जातो. म्हणजे ब्रह्मज्ञान जरी नाही झालं आणि सगळ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान असणारं कारण जरी नष्ट नाही झालं, तरीसुद्धा या पदार्थाचा अज्ञानामध्ये लय होऊन जातो. याला लयरूप निवृत्ती म्हणतात. याला काय म्हणतात? लयरूप निवृत्ती म्हणतात. आणि तसं हे जसं आहे, झोपेमध्ये किंवा प्रलयाच्या वेळी सगळे पदार्थ अधिष्ठानाचं ज्ञान जरी नाही झालं, ब्रह्मज्ञान जरी नाही झालं, तरीसुद्धा कारण तसंच राहून फक्त कार्याची निवृत्ती होते. त्याला लयरूप निवृत्ती म्हणतात. आलं लक्षामध्ये? तसं सर्पज्ञानाची आत्यंतिक निवृत्ती नाही म्हटलं, लयरूप निवृत्ती होते. आणि ते कशामुळं होते? तर त्या सर्पज्ञानाचा विषय जो सर्प, तो सर्प निवृत्त होतो. आणि सर्प निवृत्त झाल्यामुळं सर्पाचा म्हणजे सर्प म्हणजे विषय, आणि तो विषयच निवृत्त झाल्यामुळं त्याचं ज्ञानही काय होऊन जातं? निवृत्त होऊन जातं. त्याचा लय होऊन जातो. काय होऊन जातो? लय होऊन जातो. असं त्याचं उत्तर श्री गुरु सांगतात. बघा, कारणासह कार्याची जी निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती, आणि कारणाच्या ठिकाणी कार्याची जी निवृत्ती त्याला काय म्हणतात? लयरूप निवृत्ती म्हणतात. यस्य यावत कल्पित वस्तूचं कारण अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आश्रित अज्ञान आहे. याच्या यावत जेवढ्या कल्पित वस्तू आहेत, जगात जेवढ्या कल्पित वस्तू आहेत, सगळ्या कल्पित वस्तूचं कारण जे आहे ते कोण आहे? अधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य आश्रित असणारं अज्ञान. सगळ्या जगाला अधिष्ठान असं जे ब्रह्म आणि त्या ब्रह्मचैतन्याच्या आश्रित असणारं अज्ञान, ह्या सगळ्या कल्पित पदार्थाला कारण आहे. सगळ्या कल्पित पदार्थाला काय आहे? ते कारण आहे. कळलं का? सगळे कल्पित पदार्थ हे अज्ञानापासून निर्माण झालेले आहेत. कोणतं अज्ञान? ब्रह्मचैतन्य आश्रित असणारं अज्ञान. म्हणजे सगळ्या कल्पित पदार्थाला कारण कोण आहे? अज्ञान कारण आहे. ब्रह्मचैतन्य आश्रित असलेलं अज्ञान कारण आहे. आणि त्या अज्ञानासह कार्याची म्हणजे सगळ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती झाली तर ही आत्यंतिक निवृत्ती होईल. आहे का ना? ती कशानं होईल? कशानं होईल? ब्रह्मज्ञानानं होईल. त्याच्या अधिष्ठान ज्ञानानं होईल. त्याच्या अधिष्ठान ज्ञानानंच होते, म्हणजे ब्रह्मज्ञानानं होते. आणि कारणाच्या निवृत्ती वाचून म्हणजे अज्ञानाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती, ते तर अधिष्ठान ज्ञान वाचून सुद्धा होते. त्याला काय अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागत नाही. कारणासह कार्याची निवृत्ती व्हायला अधिष्ठान ज्ञान व्हावं लागते, ब्रह्मज्ञान व्हावं लागते. पण कार्याची कारणासह निवृत्ती नाही, कार्याची फक्त कारणात निवृत्ती. ही निवृत्ती तर अधिष्ठानाचं ज्ञान जरी नाही झालं तरी होते. होते की नाही? होते. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थाचा लय अज्ञानामध्ये होतो आणि तो अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो. ब्रह्मज्ञान झालेलं असतं का? नाही. अधिष्ठानाचं ज्ञान जरी नाही झालं, ब्रह्मज्ञान जरी नाही झालं, तरी झोपेमध्ये सगळ्या पदार्थाचा काय होऊन जातो? लय होऊन जातो. आणि प्रलयामध्ये सगळ्या पदार्थाचा काय होऊन जातो?
लय होऊन जातो. अधिष्ठाना वाचून होतो, ही लयरूप निवृत्ती आहे. जो पावे तो भोग देणारं कर्म सन्मुख असतं. आपल्याला कर्म भोग देत असतं आणि ते जोपर्यंत आपल्याला सन्मुख असतं भोग देण्यासाठी, तोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही. तोपर्यंत त्या कर्माचा भोग आपल्याला भोगावाच लागतो. तोपर्यंत झोप येणार नाही किंवा जगताचा प्रलयही होणार नाही. जोपर्यंत कर्म आपल्याला फल देत असतं तोपर्यंत जगाचा प्रलयही होत नाही आणि आपल्याला झोपही येत नाही. ज्या वेळेला कर्म आपल्याला फल द्यायला सन्मुख येत नाहीत त्यावेळेला त्याच वेळेला झोप लागते. आणि समष्टी जीवांचं कर्म ज्या वेळेला फलोन्मुख होत नाही त्यावेळेला सगळ्या जगाचा प्रलय होत असतो. त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानानं होते. बघा, जसं जगाचा प्रलय होतो तो अधिष्ठान ज्ञाना वाचून होतो किंवा झोपेत सगळ्या पदार्थाचा लय होतो अधिष्ठान ज्ञाना वाचून होतो, तसं काय सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानानं होते व सर्पज्ञानाचा विषय जो सर्प त्याचाच अभाव झाल्यामुळं सर्पज्ञानाचा सुद्धा काय होऊन जातो, लय होऊन जातो. याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळं सर्पज्ञानाचा नाश म्हणा किंवा सर्पाच्या अभावामुळं सर्पज्ञानाचा अज्ञानामध्ये काय झाला, लय झाला असं म्हणा. एकंदरीत सर्पाचा नाश तो किंवा सर्पाचा नाश किंवा सर्पाचा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला काय आहे, कारण आहे. आलं का लक्षामध्ये, समजलं. आता दुसरी शंका करते शिष्याला शंका येतच राहतात, आहे का नाही. आता बघा, आता इथं काय सांगितलं गुरुनी, बघा दोरीचं ज्ञान झालं की सर्पाचा नाश होतो आणि सर्पाचा नाश झाला की सर्पज्ञानाचा पण काय होऊन जातो, नाश होऊन जातो. म्हणजे सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशाला कारण आहे असं सांगितलं का नाही, बरोबर आहे का नाही. काय समजू लागलं की तुम्हाला, सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशाला काय आहे, कारण आहे. आणि आता सर्पनाश म्हणजे सर्पाची निवृत्ती ही कारण आहे सर्पज्ञानाच्या नाशाला म्हटलं की मग सर्पनिवृत्ती म्हणजे सर्पाचा नाश हे कारण म्हटलं की सर्पज्ञानाचा नाश हे कार्य झालं. समजू लागलं का, ते काय झालं, कार्य झालं. मग आता कार्य आणि कारण यांच्यात अगोदर कोण असते नंतर कोण असते सांगा. बाप अगोदर असते का पोरग अगोदर असते. कारण म्हणजे बाप आणि पोरग म्हणजे कार्य, लक्षात आलं का. मग बाप अगोदर असते आणि पोरग नंतर असते, म्हणजेच कारण अगोदर असते आणि कार्य नंतर असते. मग आता यांच्यामध्ये कार्यकारण भाव जर मानला, ऐका, कुणामध्ये सर्पाचा नाश आणि सर्पज्ञानाचा नाश यांच्यामध्ये कार्यकारण भाव सांगितलं ना गुरुने. आता म्हणजे सर्पज्ञानाचा नाश कशामुळे व्हायला लागला, सर्पाचा नाश झाल्यामुळं. म्हणजे सर्पाचा नाश झाला की सर्पज्ञानाचा नाश होऊन जातो सांगितलं. म्हणजे सर्पाचा नाश कारण आहे आणि सर्पज्ञानाचा नाश हे काय आहे, कार्य आहे. आणि यांच्यात कार्यकारण भाव मानला की मग सर्पनाश सर्पनिवृत्ती ही सर्पज्ञानाच्या अगोदर मानावी लागते. कधी मानावी लागते, अगोदर मानावी लागेल का नाही. आणि सर्पज्ञानाचा नाश कधी मानावा लागेल, नंतर मानावा लागेल. अगोदर कारणाचा नाश म्हणजे अगोदर नाही, आपलं अगोदर कारण मानावं लागेल म्हणजे सर्पाचा नाश मानावा लागेल आणि नंतर काय म्हणावं लागेल, सर्पज्ञानाचा नाश म्हणावा लागेल. बरोबर आहे का नाही. तर मग यांच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होईल. अगोदर कारण असतं नंतर कार्य असतं. मग कारण असलेला सर्पाचा नाश हा अगोदर आणि कार्य असलेला सर्पज्ञानाचा नाश हा नंतर, असंच म्हणावं लागेल का नाही. मग असं जर मानलं, कसं मानलं, अगोदर सर्पाचा नाश मानला नंतर सर्पज्ञानाचा नाश मानला, असं जर मानलं तर तुम्ही मागं जे सांगितलं होतं काय की दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची निवृत्ती आणि सर्पज्ञानाची निवृत्ती ही बरोबर होते. युगपत उत्पत्तीने युगपत नाश होतो म्हणून सांगितलं होतं का नाही. दोरीच्या अज्ञानापासून सर्पाची आणि सर्पज्ञानाची युगपत उत्पत्ती होते आणि दोरीचं ज्ञान झालं की सर्पाचा नाश आणि सर्पाचा आणि सर्पज्ञानाचा नाश हा बरोबरच होतो सांगितलं होतं का नाही. युगपत उत्पत्ती युगपत निवृत्ती सांगितली होती.
हे जे तुम्ही पाठीमागं सांगितलं, मग तो नियम खंडित होतो. जर ऐका, जर सर्पज्ञानाच्या नाशाला कारण जर सर्पाचा नाश मानला, तर सर्पाचा नाश एक क्षण तरी सर्पज्ञानाच्या नाशापेक्षा अगोदर मानावा लागेल. आणि एक क्षण जरी अगोदर मानला तर मग सर्पाची आणि सर्पज्ञानाची युगपत उत्पत्ती आणि युगपतच निवृत्ती होती. हे जे तुमचं पाठीमागं सांगणं होतं ते खंडित होऊन जाते. मग युगपत म्हणजे बरोबरच सर्पाचा नाश आणि सर्पज्ञानाचा नाश होऊ लागला का? नाही होऊ लागला. मग ते तुमचं म्हणणं खंडित झालं, अशी शंका केली शिष्यानं. बघा, सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे असं म्हटलं म्हणजे सर्पनाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. कळलं का? एक क्षणभर तरी काय मानला पाहिजे? कारण अगोदर पाहिजे ना. सर्पज्ञानाच्या नाशाला जर सर्पाचा नाश कारण मानला तर सर्पाचा नाश अगोदर मानावा लागेल एक क्षण तरी. आणि जर सर्पनाश किंवा लय एक क्षण पूर्वी बघा, आणि जर सर्पनाश किंवा सर्पाचा लय एक क्षण तरी पूर्वी मानला तर अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी ज्ञेय व ज्ञान यांची युगपत उत्पत्ती म्हणजे एकाच क्षणी उत्पत्ती आणि एकाच क्षणी नाश होतो असं जे मागं सांगितलेलं आहे त्याला विरोध येतो. आलं लक्षामध्ये? त्याला काय येतो? विरोध येतो. तुम्हाला लक्षात आलं का? हे तुमच्या लक्षात नाही आलं का? शंका कशी केली बघा. गुरुनी सांगितलं सर्पाचा नाश हा सर्पज्ञानाच्या नाशाला कारण आहे. म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान जरी नाही झालं, सर्पज्ञानाचं अधिष्ठान आहे साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्याचं ज्ञान जरी नाही झालं तरी त्या सर्पज्ञानाचा लय होऊन जातो. आणि तो लय कशानं होतो? सर्पाचा लय झाला की सर्पज्ञानाचा लय होऊन जातो. आलं लक्षामध्ये? मग आता सर्पाचा लय किंवा सर्पाचा नाश हा सर्पज्ञानाच्या नाशाला कारण मानला की मग सर्पज्ञानाच्या नाशाच्या पूर्वी सर्पाचा नाश एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. बरोबर आहे का नाही? सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या एक क्षण तरी अगोदर मानला पाहिजे. कारण म्हणल्यानं अगोदर मानावं लागेल का नाही? आणि सर्पाचा नाश हा सर्पज्ञानाच्या एक क्षण जरी जर अगोदर मानला तर तुम्ही पाठीमागं जे सांगितलं होतं की सर्पाची उत्पत्ती आणि सर्पज्ञानाची उत्पत्ती बरोबरच होते आणि सर्पाची निवृत्ती आणि सर्पज्ञानाची निवृत्ती बरोबरच होते. म्हणजे युगपत उत्पत्ती आणि युगपत निवृत्ती असं जे तुम्ही पाठीमागं सांगितलं होतं ते तुमचं खंडित होऊन जातं. सांगा, युगपत होऊ लागली का? तर नाश युगपत होऊ लागला का? नाही. अगोदर सर्पाचा नाश व्हायला लागला, नंतर सर्पज्ञानाचा नाश व्हायला लागला, मग युगपत कुठे राहिलं? हा तुमचा नियम खंडित झाला, अशी शंका केली. आणि दुसरी गोष्ट अजून एक काय, अजून एक शंका अशी की समजा जरी सर्पज्ञानाचा लय मानला, सर्पाचा लय झाल्यामुळं सर्पाचा नाश झाल्यामुळं सर्पज्ञानाचाच लय जर मानला म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान न होता जर सर्पज्ञानाची निवृत्ती व्हायला लागली तर अधिष्ठान ज्ञानाशिवाय कल्पित पदार्थाची निवृत्ती होत नसते. हा जो नियम आहे वेदांताचा तो पण खंडित होऊ लागला. कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानानंच होत असते. अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय कल्पित पदार्थाची निवृत्ती होत नाही. हा वेदांताचा सिद्धांत आहे, तो पण खंडित व्हायला लागला. अशा दोन शंका केल्या शिष्याने बघा. आणि एक दुसरं असं आहे की अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही, हा नियम अनिश्चित ठरतो. याचं समाधान काय आहे ते सांगा. अशी काय केली? शंका केली. बदल की हां. ओम शांती शांती शांती. कुंडली विठ्ठल.